कळव्यामध्ये 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळलाय। कळव्यामधील ओम कृष्ण अपार्टमेंट मधली घटना आहे। तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरती कोसळून 3 जण यामध्ये जखमी झालेत। जितेंद्र आव्हाडांकडून या सगळ्या घटनास्थळाची पाहणी करण्यात येते। कळव्यामधली घटना आहे। कळव्यामधल्या 30 ते 35 वर्ष जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळलाय। कळव्यातल्या ओम कृष्ण अपार्टमेंट मधली घटना आहे। तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावरती कोसळला आणि या घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचं कळतंय। जितेंद्र आव्हाड या ठिकाणी दुर्घटनास्थळी पोहोचलेत आणि त्यांच्याकडून पाहणी केली जाते। निकेश शार्दूल आपले प्रतिनिधी आपल्याला या घटनेविषयी अधिक माहिती देतात। निकेश, नक्कीच गुरु, कळव्यातली ही 30 ते 35 वर्षापूर्वी जुनीची ही अनधिकृत इमारत आहे। रात्री 2:45च्या सुमारास ही संपूर्ण घटना घडलेली आहे। कृष्णा अपार्टमेंट मधलं जर तिसऱ्या मजल्यावरचं जे घर होतं त्याच्यात रूम नंबर 302 याचा स्लॅब जो आहे तो दुसऱ्या मजल्यावरती च्या घरावरती पडला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये 3 जण जे आहेत ते जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये जे आहेत ते उपचार सुरू आहेत। त्याच घटनेची पाहणी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेली आहे। सदर इमारत जी आहे ती अनधिकृत आहे आणि ह्या इमारतीमध्ये एकूण 90 ते 100 जण जे आहेत ते वास्तव्यास होते ज्या वेळेला हा संपूर्ण घटना घडली। त्यानंतर पालिका प्रशासनाने ही संपूर्ण इमारत जी आहे ती रिकामी केलेली आहे। जे स्थानिक लोक आहेत, जे रहिवासी आहेत, त्यांना इतर ठिकाणी जे आहेत ते स्थलांतरित करण्यात आलेलं आहे आणि इमारती बाहेर आता धोकापट्टी जी आहे ती लावण्यात आलेली आहे आणि रहिवासी इतर ठिकाणी राहण्याची तात्पुरती व्यवस्था जी आहे ती पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता ही घटना जी आहे घडल्याच्या नंतर पुन्हा एकदा ठाणे महापालिके क्षेत्रातल्या ऐन पावसाळ्याच्या दरम्यान ज्या आहेत अनधिकृत आणि धोकादायक इमारतींचा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण झालेला पाहायला मिळतोय। गुरु, धन्यवाद निकेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर कळव्यामधली घटना, जुन्या अनधिकृत इमारतीचा स्लॅब कोसळला आणि यामध्ये 3 जण जखमी झाल्याचं कळतं। कळव्यातील ओम कृष्ण अपार्टमेंट मधली घटना आहे।